नमस्कार मंडळी, मी प्रथमेश म्हणजेच मालवणचं पेज तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर मंडळी, आज आपण आलो आहोत अलिबाग येथील वसुंधरा रिसॉर्टमध्ये. तर येऊन आता भरपूर वेळ झाला. येऊन आम्ही जेवण वगैरे सर्व झालं आहे. मस्त नॉनव्हेज जेवण होतं आणि टेस्ट अतिशय उत्तम होती. आगरी कोळी जी टेस्ट असते ती, कोलंबी होती, सुरमई फ्राय होतं, व्हेजसाठी डाळ भात होता, पण खूप सुंदर असं जेवण होतं. जेवण करून झाल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये, कारण यायला लेट झाला. 10चं इन होतं आणि मी स्वतः पोचलो 2ला, कारण मी लेट निघालो. पण बाकीची लोक जी मंडळी होती ती ऑलमोस्ट 12:30-1 याच दरम्यान पोचली होती. सो पहिला आता मी आल्यावर जेवण करून घेतलं, नंतर आम्ही आता स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत. तुम्ही स्विमिंग पूल पाहू शकता. इथे ऑलरेडी आमची मंडळी सगळी आहेत. मी आता फर्स्ट टाईम एव्हर अंडर वॉटर व्हिडिओ शूट करायचा ट्राय करणार आहे. आता मला माहीत नाही ह्यांनी कसा व्हिडिओ शूट होतो, बट मी ट्राय करणार आहे. बघू आता कसं होतं ते. तर ही येथील रूम आहे. थोडासा कचरा झाला आहे कारण कपडे जस्ट काढलेत आम्ही. तर ही जेंट्ससाठी रूम आहे. खाली एक हॉल आहे आणि 2-3 बेडरूम्स आहेत. सो अशा आम्ही टोटल 20 लोकांनी चिलीपिली सगळे आले आहोत. तर आता आपण इथून निघूया, जाऊया आता खाली स्विमिंग पूलमध्ये. मेसी बाय हा आहे वसुंधरा कॉटेज आणि हा आहे हॉल जो आम्ही आता बुक केला आहे. तुम्ही पाहू शकता, खूप प्रशस्त असा हॉल आहे. तर इथे लेफ्ट हँड साईडला एक रूम आणि राईट हँड साईडला एक रूम प्लस वर रूम, अशा आम्ही 3 रूम प्लस हा हॉल असं बुक केलं आहे. टोटल सांगितलं 20 लोक. येऊ का आतमध्ये? हा बघा आमचा रडका बेबी, त्याला व्हिडिओ शूट करतो म्हणून रडते. सो अशी ही एक बेडरूम आणि इथे सेम एक बेडरूम आहे. सो आता आपण जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये सांगितल्याप्रमाणे. 3, 2, 1. तुम्ही दिसता का बघू मला? खाली जा, खाली जा. सो आजची पूल पार्टी जी आहे ती फुल एन्जॉय करून झाली आणि आता आम्ही चाललो आहोत नागाव बीचला. सो ही सर्वजण मंडळी आहेत, येत आहेत मागून. इथला जो म्हणजे तुम्ही बघू शकता एरिया खूप सुंदर या लोकांनी म्हणजे झाडांनी सजवला. तर हा एरिया मी तुम्हाला पुढे थोड्या वेळानंतर दाखवेन. आज थोडासा आल्यापासून पूल एन्जॉय, लंच या गोष्टीमध्ये टाईम गेला आणि आता संध्याकाळी आम्ही चाललो आहोत नागाव बीचला. सो त्यामुळे हा जो आहे एरिया तुम्हाला शो करता आला नाही, तो मी पुढे थोड्या वेळानंतर दाखवेन. खूप सुंदर असा हा एरिया आहे. चला आता आपण भेटू पुढे नागाव बीचला.
प्लॅन केला, नेक्स्ट डे चालू झाला आहे. थोडीशी तब्येत डाऊन असल्या कारणाने कुठलाच प्लॅन करता नाही आला. आत्ताच झोपून उठले मी. दुपारचे वाजलेत, दुपारच्या आता 3:30 झालेत. सो मी तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवतो. सो इथे एक राहण्याची स्पेस आहे. इथे सुद्धा सुंदर दिला आहे. या लोकांनी झाडं खूप मस्त प्रकारे लावले. इथे सुद्धा तुम्ही लंच करू शकता. प्लस आम्ही कालचा जो डिनर होता तो इथे केला होता. खूप मस्त असं आम्ही अरेंज केलं सगळं. हा लहान मुलांसाठी प्ले एरिया, प्लेग्राऊंड आहे. सुपारीच्या बागा आहेत. सुपारी, नारळ आणि वेगवेगळी शोची झाडे ते लावली तुम्ही बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही काल फोटोशूट केला तो होता इथला फणस. तुम्ही सेलिंगसाठी काही गोष्टी आल्यात. यांचं आहे ठीक आहे. हे रिसेप्शन एरिया आहे. सो आणि हा विलासुद्धा एक आहे जो तुम्ही बुक करू शकता. सो अलिबागमधला हा सगळ्यात मला असं वाटतं. मी बाकीचे कॉस्ट पण बघितले पण हा रिजनेबल कॉस्ट तुम्हाला इथे भेटेल. आणि खूप मस्त असं आहे. स्विमिंग पूल तुम्ही स्विमिंग करू शकता. साईडला तुम्हाला फिरण्यासाठी छोटंसं गाव आहे ना पण बागा त्यांनी केलेल्या आहेत. आणि प्लस मेन गोष्ट म्हणजे इथे जेवण, इथलं जेवण अप्रतिम असतं. काल आज जे काय आम्ही जेवण जेवलो ना त्याची टेस्ट उत्तम प्रकारे होते. तुम्ही जर अलिबागला भेट देत असाल, तुम्हाला स्टेसाठी राहायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की वसुंधरा कॉटेजला नक्की भेट द्या. यांची सर्विस पण खूप छान आहे. आणि म्हणजे कालपासून आज दिवस कसा गेला समजलं नाही. आज तर मी काय तब्येत डाऊन असल्याकारणे झोपून होतो बट तरीसुद्धा खूप मस्त असं आहे. इथे आल्यावर तुम्हाला इथलं वातावरणच पहिल्यांदा खूप छान वाटेल. सो आज आमचा दिवस आता संपला आहे. सो आम्ही आता थोड्या वेळाने आऊट करू. तर जर तुम्ही असाल इथलं लोकेशन मी टाकतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. पण अलिबागला तुम्ही आलात तर वसुंधरा कॉटेजला नक्की भेट द्या. भेटू आपण पुढच्या काळात.